भंडारा येथील इंदिरा गांधी वार्ड कुंभार टोलीतील रहिवाशी प्रिया श्रीराम गोमासे ही लहानपणापासूनच कबड्डी, खो खो अशा विविध खेळांमध्ये सहभागी होत होती। नवीन आट्यापाट्या या खेळात तिने वयाच्या 8 वर्षापासून प्रारंभ केला आणि या खेळात तिने सतत प्रगती केली आहे। भंडाऱ्याच्या इंदिरा गांधी वार्ड कुंभार टोलीतील रहिवासी प्रिया श्रीराम गोमासे हिने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार पटकावला आहे। प्रियाला लहानपणापासूनच कबड्डी, खो खो अशा विविध खेळांमध्ये सहभागी होण्याची आवड होती। नवीन आट्यापाट्या या खेळात तिने वयाच्या 8व्या वर्षापासून प्रारंभ केला आणि या खेळात तिने सतत प्रगती केली। यावर्षीचा 2018 व 19चा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करून तिने भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। घरात आई वडील व 2 भाऊ आहेत। आई वडील हे मोलमजुरी करून प्रपंच चालवत आहेत। घरात एक वस्तू कमी खरेदी करून प्रियाला तिच्या क्रीडा क्षेत्रामध्ये सतत प्रोत्साहन देऊन तिची प्रगती पाहण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं आहे। प्रिया श्रीराम गोमासे आट्यापाट्या हा खेळ मी वयाच्या 8व्या वर्षापासून आणि चौथीपासून खेळत आहे। श्याम देशमुख सरांनी मला या गेममध्ये इन्क्लूड केलं। त्यांच्या मार्फत मी स्टेट, नॅशनल, अनेक नॅशनल आणि अनेक स्टेट खेळले। त्यामध्ये मी महाराष्ट्राचे कर्णधार आणि आमच्या स्टेटची सुद्धा भंडारा जिल्ह्याची पण कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आली। दरवर्षी मी माझ्या भंडारा जिल्ह्याचे कॅप्टन असते आणि या कामगिरीवर मला हे अवॉर्ड देण्यात आले आणि या सर्वांचे श्रेय मी माझ्या आईबाबांना आणि श्याम देशमुख सरांना आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना, खेळाडू समूहाला देते। खेळत असताना फक्त खेळ महत्त्वाचा विषय। आट्यापाट्या या खेळात मनात जिद्द व कामाची काठी ठेवून सतत तिने भंडारा, महाराष्ट्र राज्य तसंच विभागीय अशा विविध स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे। आट्यापाट्या या खेळात तिने राष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी केली। जानेवारी 2020 मध्ये केरळ राज्यातील एर्नाकुलम येथे झालेल्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत तिचा कर्णधार म्हणून समावेश होता। संघ द्वितीय स्थानावर असला तरी तिचं कौतुक करण्यात आलं। यापूर्वी उस्मानाबाद येथे झालेल्या स्पर्धेतही प्रियाला बेस्ट ऑफ अवॉर्ड मिळाला होता। अशा प्रकारे तिच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री आदित्य ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित केल्याने भंडारा जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे। प्रिया ही JM पटेल महाविद्यालयात MA प्रथम वर्षाला शिकते आहे। याच महाविद्यालयातील 3 विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे, हे विशेष। तसंच खेलो इंडियामध्ये JM पटेल महाविद्यालयातील 3 विद्यार्थ्यांनी ओरिसा भुवनेश्वर येथे तलवारबाजी या खेळात सहभाग घेतला होता। त्यात हिमानी घोडमारे व निलोफर पठाण यांनी कांस्य पदक मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे। त्या JM पटेल महाविद्यालयात BCom द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे। त्यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा ठिकठिकाणी सत्कार होतो आहे। JM पटेल महाविद्यालय हे भंडारा जिल्ह्यातलं शैक्षणिक क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रातलं एक अग्रगण्य महाविद्यालय आहे। यावर्षी अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार हा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला कुमारी प्रिया श्रीराम गोमासे हिला हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्यातर्फे देण्यात आला। तसेच मागील 2 वर्षापासून आमच्या महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थिनी यांनासुद्धा शिवछत्रपती अवॉर्ड देण्यात आलेला आहे। तर सलग 3 वर्षापासून JM पटेल महाविद्यालयाला हा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। ही खूप अभिमानाची बाब आहे। तसेच यावर्षी खेलो इंडिया हे भारत सरकारतर्फे या खेळाचं आयोजन ओडिसा इथे भुवनेश्वर इथे आयोजित करण्यात आलं। त्यामध्ये विद्यापीठाच्या चमूमध्ये JM पटेल महाविद्यालयाचे 3 विद्यार्थी कुमारी हिमानी सुनील घोडमारे आणि निलोफर अंजुम पठाण तसंच आर्यन राजेश मेश्राम हे 3 विद्यार्थी BCom सेकंड इयरचे यांना विद्यापीठाच्या चमूमध्ये तलवारबाजीमध्ये यांनी तिथे सहभाग घेतला। त्यामध्ये 2 मुलींना टीम इव्हेंटमध्ये
तलवारबाजीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन खेलो इंडियामध्ये या विद्यार्थिनींनी कॉलेजचं नावलौकिक केलेलं आहे। तेव्हा या सगळ्या विद्यार्थ्यांचं गोंदिया शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पॅट्रॉन आदरणीय श्री प्रफुल्ल पटेल सर, अध्यक्षा सौ वर्षाताई पटेल, सचिव श्री राजेंद्रजी जैन, डायरेक्टर श्री निखिलजी जैन आणि प्राचार्य माझ्यातर्फे, कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांतर्फे या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। प्रवीण बोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।